सलमान खानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दीकीची हत्या आणि शाहरुखच्या घराची रेकी। त्यानंतर आता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर सुद्धा हल्ला। यामुळे अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासाचा पत्ता असलेलं वांद्रे आता सध्या अनसेफ वाटू लागलंय। यासोबतच सैफच्या हल्ला प्रकरणातील नवनवे अपडेट समोर येताना दिसतायत। तपास कुठवर नेमका पोहोचलाय पाहूया। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली। सध्या सैफची तब्येत उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, तर सोमवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देणार असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। सैफच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता सैफ सेफ आहे। मात्र आरोपी अद्यापही सापडलेला नाहीये। काही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली, मात्र गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलं नाहीये। या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं आणि तपास कसा सुरू आहे याबद्दल आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी दिलेली माहिती पाहूयात। याच परिसरामध्ये सेलिब्रिटींचे मोठ्या प्रमाणात बंगले आणि वास्तव्य असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते। त्यामुळे उद्योजक, राजकारणी आणि सेलिब्रिटी प्रश्न उपस्थित करताना दिसून येते। आमची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। त्यामुळे याच भागामध्ये अनेक दिवसांपासून हल्ले होताना दिसून येत आहे। या दिवसात सलमान खानला धमकी देण्यात आली। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची सुद्धा हत्या करण्यात आली। त्यामुळे वांद्रे पश्चिम या भागातील लोक आणि सेलिब्रिटी म्हणतात आम्ही असुरक्षित आहेत। तर सैफवरील हल्ला प्रकरणातील नवे अपडेट आपण पाहूयात। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आलाय। करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। सैफला रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रिक्षा चालकाची पोलिसांनी चौकशी केली। सैफ अली खान याची प्रकृती आता सुधारलेली आहे। सैफ अली खानला सोमवारी आता घरी सोडलं जाणार आहे। आतापर्यंत 30 जणांचे जबाब पोलिसांनी या प्रकरणात नोंदवलेले आहेत, तर रात्रभरात पोलिसांनी 15 पेक्षा अधिक जणांची चौकशी केली आहे। हल्लेखोराचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। आरोपीनं दादरमध्ये हेडफोन्स खरेदी केल्याची माहिती समोर येते आहे। सैफ अली खानचा हल्लेखोर महाराष्ट्राबाहेर गेल्याचा अंदाज आहे। मुंबई पोलिसांच्या अनेक पथकांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जातोय, मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देतोय। वांद्रे परिसरामध्ये अनेक महत्त्वाचे लोक, सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी राहतात आणि अशा हाय प्रोफाईल भागात गुन्हेगारांचा सुळसुळाट होत असेल आणि हे गुन्हेगार जर लोकांच्या जीवावर उठत असतील तर पोलीस करताय काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर वांद्रे आता सुरक्षित नाही असं माजी आमदार जिशान सिद्दीकी यांनी म्हटलंय, तर वांद्रे कालही आणि आजही सुरक्षित आहे असं भारतीय जनता पक्षाचे नेते आशीष शेलार यांनी म्हटलंय। जिस बांद्रा में हम पैदा हुए थे, जिस बांद्रा में हमने हमारा बचपन बिताया है, उस बांद्रा और अब इस बांद्रा में बहुत फर्क है। और जरूर मैं ये कहूंगा कि जितना सेफ तब था अब उतना सेफ नहीं। वांद्रे काल सुरक्षित होतं, आज सुरक्षित आहे, उद्या सुरक्षित राहील अशी कार्यवाही पोलीस करतील आणि ती त्यांनी करावी अशी माझी अपेक्षा। सैफच्या हल्ल्यानंतर वांद्रे अनसेफ असल्याचं बोललं जात आहे, कारण सलमानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दीकींची हत्या, शाहरुखच्या घराची रेकी आणि सैफवर हल्ला या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत। पोलिसांनी या घटना गांभीर्यानं घेऊन पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।